नमस्कार मंडळी, राम राम. हे बघा, आज भाजी करायचं म्हणजे टेन्शन आलं होतं की काय बनवू. तर मिस्टरांनी बघा सुचवलं आहे मला मस्तपैकी काळ्या कढईमध्ये सुक्कट आणि वांगं टाकून बनव म्हणून. म्हणजे त्यांना आवडते, माझ्या हातच्या सगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात, पण आज म्हटले जरा वेगळं कर. आम्ही करतो पण असं नेहमी नाही करत, कधीतरी म्हणजे वाटलं तर आम्ही करतच राहतो. चला तर मग आता कढई घेतली आपण आणि आता आपण रेसिपीला सुरू करणार आहे. तर बघा, कढई गरम करत ठेवली आहे. ही आहे आमची चिकन मटन वगैरे सगळं काही बनवायची कढई आहे, की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की लोहाच्या ह्याच्यामध्ये बनवलं तर खूप चांगल्या प्रकारे जेवण बनतं म्हणून. तर ही मी सुकडी घेतली आणि ही नीट वगैरे साफ करून घेतली. तिला आता भाजून घेऊन आपण त्याच्यामध्ये भिजत घालून चांगलं मुरत ठेवून असे सगळे साफ करून त्याच्यामध्ये छोटे छोटे कवच असतात किंवा रेती असते किंवा काही खडे असतात, खरखर असते थोडीशी, म्हणून थोडीशी नीट करून चांगल्या प्रकारे घ्यायची. ही आता मी भाजायला टाकणार आहे. चांगली खरपूस वास येईपर्यंत चांगला भाजायचा आहे, कारण त्याची राळ वगैरे असते ती खाली राहते. मग धुतल्यानंतर ना मग ती चांगलं आहे ती वरती येतं आणि खाली आपली राळ वगैरे राहून जाते. चांगलं लाल होईपर्यंत मी चांगली भाजलेली आहे. तुम्ही पण अशी चांगली खरपूस भाजून घ्या वास सुटेपर्यंत. आणि ही बघा, मस्त ताजी ताजी वांगी आणलेली काटेरी, त्याच्यामुळं म्हटलं म्हणून मिस्टरांना सुचले बरं का. आमच्या आहोंना ना असं वेगवेगळं खायचं सुचतं, मग त्यावेळेला नाही म्हणू शकत नाही. मला तर आवड आहे हे सगळं करून घालायची, त्याच्यामुळं मी करून घेतल्याची. कोथिंबीर थोडीशी, आणि अचानक सांगितल्यामुळं अचानक तिथून पुढं माझी सुरुवात चालू झाली हे सगळं बनवायला. की आधी माझा काहीही आमचा प्लॅन ठरवला नव्हता. आता ह्याला पाणी टाकून आपण धुवून घेऊया एकदा आणि त्याच्यानंतर त्याला भिजतच ठेवणार आहे. लय नाही, 5 मिनटं भिजत घातलं तरी पण चालेल. चांगलं मुरलं ना तर सुटसुटीत छान बनते. पण बघा, हे अशा प्रकारे आपण भिजत ठेवून लय नाही, 5 मिनटं आपण भिजत ठेवूया. तर ह्या साईजचे मी 3 कांदे घेतलेले आहेत. आणि जास्त जेवढा कांदा आपण वापरणार आहे सुक्कटमध्ये तर तेवढा जास्त छान लागते सुक्कट. आता मी माझ्या हिशोबाने मला तेल घेते, कारण की मला तेल आम्हाला कमीच लागतं. आणि आमची चटणी जी आहे ती घाटा मसाल्याची आहे त्याच्यामुळे, आणि एकदम लाल कलरची आहे त्याच्यामुळे कट जास्त येतो, म्हणून मी तेल कमीच टाकते. तुम्ही पण बघू शकता, एवढंसंच तेलामध्ये मी एवढी सगळं बनवणार आहे. तुम्हाला जास्त तेल लागत असेल तर तुम्ही जास्त तेल वापरू शकता. तर कांदा चांगला लाल परतून घ्यायचा आहे. लाल होईपर्यंत चांगला परतून घ्या. रेसिपी खूप छान प्रकारे होते, खायला पण खूप छान लागतं. आता हे वांगी फक्त अर्धे देठ काढणार आहे आणि त्याचं जे मागचा टांगा आहे ते पण मी साल ठेवणार आहे, कारण आमच्या घरी ते खूप आवडतं सगळ्यांनाच. कारण त्याच्यामध्ये जो जो रस भरलेला असतो ना तो खूप छान लागतो, म्हणून ते मागचा टांगा आहे ना पूर्ण ओपन करून देत नाहीत. तो अर्धा टांगा तसाच ठेवायचा, सगळा नाही काढायचा, त्याच्यात तर मग मेन अर्क आहे. तर बघा, हा कांदा आपला चांगला परतून घेतलेला आहे. तर वांगी मी पहिला टाकून आहे ना अशी, तुम्हाला जास्त घरामध्ये लोक असते तुम्ही जास्त वापरू शकता, आणि शक्यतो कसं तुम्हाला आवडेल तशा फोडी करा, पण कशाही करा तुम्ही ते याच्यामध्ये छान चांगले तेलाने कांद्यामध्ये चांगलं परतून घ्या, म्हणजे वांग्याला टेस्ट खूप छान येते. कोथिंबीर पण मी त्याच्यातच टाकणार आहे, मग त्याशिवाय कोथिंबीरचा स्वाद हा येत नाही. खूप छान स्वाद येतो तेलामध्ये कोथिंबीर टाकली तर.
आता ही सुकट भिजवलेली आहे ती मी टाकणार आहे. टाकून घेते बघा नितळून. नितळून जेवढं वरच्यावर आहे ना ते सगळं वरती काढून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झाला पाहिजे. वांग्याला सुद्धा त्याचा स्वाद लागला पाहिजे. हे नमक आहे, हे मी घरी सेंधा नमक वापरते. 1 चमच टाकला तरी चालेल. तुम्हाला जेवढे आमटी हवे त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. आता हा बघा मी घरी घाटी मसालाच बनवलेला बनवून ठेवलेला आहे. हा एकच मसाला टाकला ना तरीसुद्धा हवी तशी आमटी होते. आणि तुमच्याकडे काय आमटी म्हणजे काय म्हणजे बोलत असतील मला काय माहिती नाही, पण आमच्या इकडे तर आमटी बोलतो आम्ही. बघा अशी वाफ यायला लागली म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये भाजलं गेले तेलामध्ये. तर हा 1 ते चमच्यानं थोडंसं टाकणार, कारण तिखट आहे खूप. मी घरीच बनवले त्याच्यामुळे त्याला खूप तिखटपणा आलेला आहे. हा सगळे मसाले, खडा मसाला, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं मी एकाच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मला वरून पावडर वगैरे टाकायची काही गरज नाही लागत. तुम्ही बघू शकता मी वरून दुसरं काही नाही टाकलेलं. फक्त एकाच चटणीची भाजी कशी बनते ते तेवढं तुम्ही बघा. आणि तुम्ही घरी नक्की करून बघा. तिखट मसालासुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवलात तरी खूप छान आहे. बघा सुळसुळीत कशी, कलर पण किती छान आलाय, दिसायला सुद्धा किती आत्ता पटकन घ्यावं आणि भाकरीवरती खावं असं इतकी छान झाली आहे. पण ही सुक्की आहे. आता मी याच्यात पाणी टाकते. पाणी टाकलं मला जेवढा रस्सा हवा आहे, कारण आमच्या घरी आमच्या आहोंना तर रस्सा लागतो. कुठल्याही गोष्टींचा असू दे, कुठल्याही पदार्थ बनवा, पण त्यांना रस्सा, सुक्की भाजी ती सुक्की भाजी बनतेच, पण त्यांना हा रस्सा हा लागतो. फक्त सुक्की भाजी आमच्यात कधीच नाही बनत. त्याच्यामुळे बघा, तुम्हाला सुक्कं हवे तर तुम्ही हे सुक्कं असं तेलामध्ये वाफलून घेऊन तुम्ही बनवू शकता. पण मला हे पातळ बनवायचं होतं म्हणून मी पातळ बनवले. लपलपीत करायचं तर थोडंसं पाणी टाकून लपलपीत करा. 1 टाईमची आमटी फक्त करायची तरीसुद्धा तुम्ही करू शकता. बघा कलर पण बघा, तुम्ही बघू शकता एकाच फक्त चमच्यावरच्या चटणी नाही, एकच टाईपची चटणी आहे. तर त्याच्यामुळे कलर किती छान आला आहे बघा. तर आता हे 5 ते 7 मिनटं आपण शिजवायला ठेवूया. आणि ह्या कढईतली तुम्हाला माहिती आहे की आमटी भाजी काहीही बनवा ती छानच लागते. तरीसुद्धा बनवायची पण सोप्या पद्धतीने, काय आमटीला नाही आहे ना. चला नॉनव्हेज आहे. चला आता आपण बघूया. 5-7 मिनटं झालेले आहे, झाकून ठेवलं होतं. उकळी बघा चांगली फुटलेली आहे, चांगली आलेली आहे. वाफ आणि मस्त वास सुटलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे बघा, कलर पण किती छान आला आहे. असं वाटतं की पटकन घ्यावं आणि खायलाच बसावं. तर आमचे मिस्टर भुकवलेलेच होते, कारण त्याने अचानक सांगितलं की बनवायला, म्हणून मी हा पटकन बनवले आहे. चला तर आपण टेस्ट करून घेऊया. बघू शकता तुम्ही कलर वगैरे कसला छान आलाय. आता त्याच्याबरोबर गरमागरम मी भाकरी बनवली होती, भात आणि भाकरी बनवलीच होती. चला ही बघा आमच्या पद्धतीची भाकरी किती मोठी पण आहे, कारण मी मोठ्याच भाकरी बनवते. चला या खायला, तुम्ही पण बनवून बघा. वांग आणि सुकट नक्की करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झक्कास झणझणीत असं